चाकणमधील उद्योग स्थलांतराच्या चर्चेनंतर सरकार इन ऍक्शन मोड. उद्योगमंत्री उदय सामंत चाकणमधील उद्योजकांशी चर्चा करणार. तातडीने प्रश्न सोडवण्यासाठी वेगवान हालचाली. चाकणच्या मुद्द्यावरून रोहित पवार आणि विखे पाटलांमध्ये जुंपली. अपुऱ्या व्यवस्थेमुळे कंपन्या बाहेर जात असल्याचा रोहित पवारांचा आरोप. तर रोहित यांनी सुरू केलेले राजकीय उद्योग थांबवले तरी पुरेसं, विखे पाटलांचा टोला. चाकणमधील रस्त्यांची अवस्था भयाण. उद्योगमंत्र्यांनी रविवारऐवजी वर्किंग डेला इथं येऊन पाहावं. आदित्य ठाकरेंचा उदय सामंतांना सल्ला. रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली. नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरून पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज. जिल्ह्यातील रस्ते दर्जेदार आणि खड्डेमुक्त करण्याच्या सूचना. मुंब्रा शहराच्या नामांतरावरून राजकीय वाद. मुंब्र्याचं नाव मुंब्रा देवी असं करणार नितेश राणेंचा निर्धार. तर देवीच्या नावावरूनच शहराचं नाव मुंब्रा पडलंय. जितेंद्र आव्हाडांचा टोला. तर कावड यात्रेनिमित्त नितेश राणे आज मुंब्रामध्ये येणार असल्यानं वाद पेटण्याची शक्यता. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीमध्ये आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक. जरांगे रुग्णालयामधून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन बैठकीसाठी येणार. तर आरक्षण अभ्यासकांना अंतरवालीमध्ये येण्याचं आवाहन. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आज मुंबईमध्ये महत्वाची बैठक. नव्या प्रवक्त्यांच्या नियुक्त्या जाहीर होणार. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंच्या नेतृत्वामध्ये बैठक. गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते. सोनिया गांधींची तयारी होती, पण मनमोहन सिंग यांनी नकार दिला. पृथ्वीराज चव्हाण यांचा गौप्यस्फोट. तर एखाद्याच्या मृत्यूनंतर निष्ठेविषयी शंका घेणं चुकीचं, पंकजा मुंडेंनी सुनावलं. आरोग्य विभागातील बदलांवरून संतोष बांगर आक्रमक. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर. तुम्हाला अधिकार कुणी दिला सांगा, बांगरांचा सवाल. बीडच्या केजमधील ब्लॅकमेल आणि अत्याचार प्रकरणातील पीडित महिलेनं घेतली सुनेत्रा पवारांची भेट. फरार आरोपी उमेश मानेला अटक करण्याची मागणी. सांगलीमध्ये कचरा फेकण्यावरून वाद आणि हाणामारी. पती पत्नी गंभीर जखमी. शेजाऱ्याला अटक. इंडोनेशियातील भूकंपामध्ये 47 जणांचा मृत्यू. अनेक जण जखमी. भूकंपामुळे इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळल्या. भूस्खलनाच्याही घटना.